अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून सौ कविता किरण कवीश्वर या ताईंचा. ताई म्हणतात, स्वामी गजानना शरण मी तुझ्या चरणा. जय गजानन. तो इसवी सन 2007चा डिसेंबर महिना होता. माझी मोठी मुलगी रश्मी लग्न होऊन हैदराबाद येथे राहत होती. तिला काही कार्यानिमित्त चंद्रपूरला जायचं होतं. जेमतेम वर्षाची मुलगी आणि रश्मी सकाळी चंद्रपूरला पोहोचल्या. सोबत असलेले काही दागिने एका डब्यात ठेवले होते. परतण्यापूर्वी रश्मीने सर्व सामान चेक करून एकत्र ठेवलं. गाडी स्टेशनवर थांबली. मात्र घाईघाईत उतरताना दागिन्याचा डबा ठेवलेली पिशवी गाडीतच राहिली. स्टेशनच्या दारात TC समोर हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा रश्मीला धक्का बस. ती जोरात बोलली, अरे देवा गजानन महाराजा, हे काय झालं? दागिन्यांचा डबा गाडीतच राहिला. ते ऐकून TC म्हणाला, तुम्ही गजानन महाराजांच्या भक्त का? काळजी करू नका, महाराज आहेत. TCने वेळ न दवडता एक फोन लावला. योगायोग विलक्षण होता. TCचा एक मित्र त्याच गाडीने त्याच डब्यातून चंद्रपूरहून निघाला होता. त्याला TCने सांगितलं, तो डबा घेऊन पुढील स्टेशनवर उतर आणि दागिने सुखरूप घेऊन ये. रश्मीला सर्व वस्तू जशाच्या तशा परत मिळाल्या. तिने मनोमन गजानन महाराजांना नमस्कार केला. रश्मीच्या मनात गजानन महाराजांच्या विषयी श्रद्धा निर्माण होण्याचे कारण मी म्हणजे सौ कविता किरण कवीश्वर. एकूणच आमच्या कुटुंबात गजानन महाराजांची भक्ती सुरू होण्यास मी कारण ठरले आणि माझ्या मनात गजानन महाराजांची वस्ती निर्माण होण्यास कारण ठरली माझी आई. मला आठवतं, मी 15-16 वर्षाची असताना आई मला गजानन विजय ग्रंथ वाच म्हणून खूप आग्रह करायची. त्या वयात मला ते काही रुचायचे नाही. पण कसं तरी कंटाळत मी आपलं आई म्हणते म्हणून वाचायचे. पण पुढे हळूहळू गजानन महाराजांच्या विषयी एक एक अनुभव मनात घर करू लागला आणि पुढे ते माझे आराध्य दैवत झालं. माझे लग्न इसवी सन 1979 मध्ये झालं. माझी मोठी मुलगी रश्मी 1980ची तर लहान रेणुका 1982ची. मोठीचं लग्न झालं इसवी सन 2005ला तर दुसरीचं लग्न झालं 2010ला. रश्मीला तिचा दागिन्याचा डबा महाराजांच्या कृपेने रेल्वे गाडीत जसाच्या तसा मिळाला हे आपण वाचलं. आता मला तुम्हाला लहान रेणुकाला महाराजांनी एक दागिना मिळवून दिला त्याविषयी सांगायचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत वाढलेल्या कुठल्याही मुलीला विवाहानंतर स्वाभाविकपणेच एक मातृत्वाची आस असते, अपत्यप्राप्तीची अभिलाषा असते. अर्थातच रेणुकालाही तिच्या लग्नानंतर तशी अपेक्षा होती. पण लग्नाला 6-7 वर्ष उलटली तरीही तशी काही चिन्ह दिसेना. त्यामुळे रेणुका हताश झाली. प्राथमिक पातळीवर काही उपाय काही प्रयत्न करूनही जेव्हा काहीच मार्ग दिसेना तेव्हा एकदा रेणुका मला म्हणाली, आई तू गजानन महाराजांना माझ्यासाठी साकडं घाल. ती एकसारखी माझ्यासमोर रडू लागली. तिला नातेवाईकामध्ये समाजात मिसळण्याचा संकोच वाटू लागला. तू केव्हा पेढा देणार या प्रश्नानं तिच्या आयुष्यात कडवटपणा भरला. मला आठवतं, मी शेगाव वारीसाठी निघणार होते. गेली 6-7 वर्ष झाली आम्ही दर महिन्याला शेगाव वारी करीत आलो आहोत. आदल्या दिवशी रेणुकाचा फोन नेहमीच यायचा तसा आला होता. ती म्हणाली, आई खूप उदास वाटतं ग. तू उद्या शेगावला जात आहे तेव्हा बोल ना काहीतरी महाराजांना. तिचं वाक्य मलाही रडवेल करून गेलं. मी खूप काही न बोलता ठीक आहे म्हणून फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी पारायण सभागृहात गजानन विजयचा 7वा अध्याय वाचताना, तू केलीस याचना आता मज कारणे पोराची, याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख, तुला होईल बालक,
या ओळीवर मी अडले. समोर महाराजांच्याकडे पाहिलं. त्यांना म्हटलं, महाराज, माझी लेक माझ्याजवळ सतत रडते. त्या लेकीचं दुःख मला पाहवत नाही. तू पण आई आहेस ना, जगाची माऊली आहेस ना, मग या लेकीचं दुःख तुला दिसत नाही का? रेणुकाला बाळ झालं नाही तर मी तुझ्या पायरीवर डोकं फोडीन. पुढे म्हटलं, देवा, एक आई म्हणून मी तरी यापेक्षा अधिक काय करू शकते? त्या दिवशी मी पारायण मंडपातच निर्णय घेतला. लग्नाला जवळपास 7 वर्ष होत आली. मी विशेष संकल्पाने रोज 7वा अध्याय वाचेन, महाराजांना 7 तुलसी दल वाहीन आणि मनोमन अपत्यासाठी याचना करीन. माझा हा क्रम सुरू झाला. पुढे मला आठवतं, 7 जून 2016 रोजी सकाळी पारायण हॉल पूर्ण भरलेला असल्याने आम्ही दोघे अगदी शेवटून दुसऱ्या लाईनीत पारायणाला बसलो. यांचं पारायण पूर्ण झालं. हे बाहेर पडले. माझा 21वा अध्याय सुरू होता. एक गृहस्थ अचानक माझ्यासमोर उभे राहिले. त्यांनी एक पिशवी माझ्याजवळ ठेवली. मी त्यांना नमस्कार केला. ते निघून गेले. पारायण पूर्ण झालं. मी ती पिशवी उघडली. आत महाराजांची सुंदर मूर्ती होती. मोगऱ्यांचा हार, पेढे होते. मी तिथेच आरती केली आणि आनंद अश्रूसह बाहेर आले. ह्यांनी विचारलं, रडायला काय झालं? त्यांना ती सुंदर मूर्ती दाखवली. ती विनायकी चतुर्थी होती आणि दुसऱ्या दिवशी गुरुपुष्पामृत योग होता. 7 जूनला महाराज आले म्हणून तेव्हापासून आम्ही घरी दरवर्षी 7 जूनला महाराजांचा वाढदिवस सुरू केला. मी शांतपणे विचार केला तेव्हा 7वा अध्याय 7 तुलसी दल 7 जून हे माझ्या मनाला शुभ संकेत देऊन गेलं. नंतर काहीच दिवसात रेणुकानं टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीचा विचार करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती इंदोरला होती. तिनं पहिल्यांदाच तेथील सेंटरला भेट दिली. तेव्हा तेथील जत्रा पाहून ती आतून हलून गेली. मला म्हणाली, आई, आपलं दुःख आपल्याला अस्वस्थ करतं, पण शेकडो लोक अशा जगण्याला सामोरं जात आहेत हे पाहून आपण हादरून जातो. डॉक्टरांनी सांगितलं, प्रयोग करणं तेवढं आपल्या हाती आहे, पण ह्यात सर्व गोष्टी पूर्णत्वाला जाण्याचं प्रमाण केवळ 50% आहे. त्यातही तब्येतीची काळजी, वारंवार सोनोग्राफी, आपल्या नियंत्रणापलीकडे असणाऱ्या काही गोष्टी, अशी बरीच गुंतागुंत असते. काही असो, तसाही अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे हाच मार्ग स्वीकारणं भाग होतं. तो स्वीकारण्यात आला. ह्यानंतर 2 महिन्यांनी मला स्वप्नात दिसलं, एका चौरंगावर महाराज बसले आहेत. त्यांच्या समक्ष आमच्या गुरुजींनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यात कॉंग्रॅच्युलेशन असे शब्द होते, पण ते अक्षर समजण्यात अवघड आणि वेडवाकड होतं. त्याचा अर्थ मी असा घेतला की बरेच अडथळे येऊन सर्व योग्य होईल, आणि झालंही तसंच. वारंवार सोनोग्राफी तर गरजेची होतीच, पण दर काही दिवसांनी रेणुकाला दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागायचं. मी प्रत्येक वेळी महाराजांना प्रार्थना करायचे, महाराज, तुम्ही सतत रेणुकासोबत असा. दिवस समोर सरकत होते. एका सोनोग्राफीनंतर डॉक्टरांनी सांगितलं, जरा कठीण प्रकरण झालं आहे. हिच्या पोटात जुळा आहे आणि त्यातील एक अत्यंत अशक्त आहे. गुंतागुंत अशी आहे की एक अबनॉर्मल होऊ शकतं. ते काढून टाकतो म्हटलं तर फार मोठा धोका आहे. नाही काढलं आणि तब्येत बिघडली तर सर्वच जीवांना धोका आहे. बघूया, सध्या वेट अँड वॉच. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी हादरले. महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून खूप रडले. म्हटलं, का परीक्षा घेता लेकराची? देवा, मानवी प्रयत्न हारले म्हणून तुझला प्रार्थिले. अशी स्थिती आहे. तसंही आम्ही माणसं काय करू शकतो, पण तू मात्र काहीही करू शकतो देवा. रेणुकाला सांभाळा. वेट अँड वॉचमध्ये काही दिवस गेले आणि एक दिवस रेणुकाची तब्येत बिघडली. तिला खूप त्रास झाला. दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागलं. रक्तस्राव पाहून डॉक्टरही साशंक झाले. महाराजांची प्रार्थना याशिवाय सोबत असलेल्या लोकांच्या जवळ अन्य मार्ग तरी कुठला होता? थोड्या वेळानं रेणुका थकून शांत झोपली. डॉक्टर म्हणाले, उद्या सोनोग्राफी होईल, तेव्हाच काही कळू शकेल. दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी झाली. डॉक्टर उद्गारले, मिराकल. जो अशक्त अबनॉर्मल भाग होता तो निघून गेला. आता फक्त काही दिवस तब्येतीला जपायचं, सर्व ठीक होईल.
7 फेब्रुवारीला गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या मुहूर्तावर रेणुकाला अपत्यरूपी दागिना प्राप्त झाला. ती पुत्ररत्न प्राप्त म्हणजे गजानन महाराजांची कृपा याशिवाय अन्य काही नव्हतं. 7वा अध्याय. 7 तुलसीदल, 7 जून, 7 फेब्रुवारी सर्वच योग छान जुळून आला. आता आम्ही 7 जूनला महाराजांचा घरचा वाढदिवस आणि प्रगट दिनाला छान समारंभ करतो. सर्व चांगलं झालं, आनंद आहे. पण आता मी जेव्हा एकटे असते तेव्हा शेकडो लोक अशा जगण्याला सामोरं जात आहेत. या वाक्याचं स्मरण मला अस्वस्थ करून जातं. पण आपण सामान्य माणसं यावर फार विचार करू शकत नाही. आपण हातबल होतो. आपण फक्त महाराजांना विनवू शकतो, महाराज सर्वांचं भलं करा, या विश्वाचं कल्याण करा. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.